नमस्कार मंडळी, विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण उन्हाळी स्पेशल म्हणजेच उन्हाळ्यात बऱ्याचशा ठिकाणी बनवल्या जाणाऱ्या विदर्भ स्पेशल ह्या तुरीच्या दाण्याच्या घुगऱ्या आहे। तर अशा ह्या घुगऱ्या उन्हाळ्यामध्ये विदर्भाकडे भरपूर प्रमाणात बनवल्या जातात। हिवाळ्यामध्ये तुरीच्या शेंगाची आमटी बनवली जाते। तर आता ह्या वाळवून याची छानपैकी घुगऱ्या बनवल्या जातात। आणि आता आपण ह्या रात्रभर भिजत घातल्या होत्या, त्या स्वच्छ पाण्याने धुवून आता आपण कुकरला लावून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आता आपण मीठ टाकून घेतलेले आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण हळद घातलेली आहे आणि त्याला हाताने छान मिक्स करून घेऊन आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहे। तर आपण त्या कुकरला लावून घेणार आहे। अशा पद्धतीने बघा, आपल्याला झाकण लावून आता त्याच्या 1 ते 2 किमान फक्त चिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। आणि चिट्ट्या काढून घेतल्या की आपल्या घुगऱ्या ह्या बॉईल झालेल्या असतील। तर बघा, अशा पद्धतीने मी 1 शिट्टी काढून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता याच्यामध्ये आपल्याला बघू शकतो की आपण आपल्या ह्या घुगऱ्या बघा किती छान पद्धतीने शिजलेल्या आहे। तर बोटाच्या साहाय्याने अशा दाबून बघितल्या की आपल्याला कळतंच की ह्या बॉईल झाल्या किंवा नाही। पण बघा, अशा पद्धतीने छानपैकी तयार झालेल्या आहे। आता आपण त्यासाठी मसाला तयार करणार आहे। तर कांदा कापून घेतलेला आहे आपण एक मोठ्या साईजचा, आणि खोबरंसुद्धा बारीक करून घेतलेलं आहे, आणि थोडं लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे। तर आता आपण हे छानपैकी खमंग तव्यावरती भाजून घेऊ। तर सगळ्यात आधी आपल्याला त्यामध्ये चण्याची डाळ घ्यायची आहे थोडी, त्यामुळे रस्सा आपला थोडा घट्ट येईल। आणि त्याचसोबत आपल्याला त्यामध्ये थोडं आपलं हे डाळ भाजून घेतली की त्यामध्ये आपल्याला थोडे शेंगदाणे घालायचे आहे, आणि ते सुद्धा छानपैकी आपल्याला लालसर होईपर्यंत हे दोन्ही पदार्थ आपल्याला भाजून घ्यायचे आहे। छानपैकी खमंग भाजले की त्याची चवही चांगली येते आणि भाजीचा रंगही छान येतो। आता आपल्याला एका पॅनमध्ये तेलामध्ये जिरे आणि मोहरी छानपैकी तडतडून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडा चिरलेला कांदा घालायचा आहे फोडणीसाठी, आणि ते छानपैकी आपल्याला मिक्स करून घेऊन त्यामध्ये आपल्याला लसणची पेस्ट घालायची आहे। तुम्ही आलं लसणची पेस्टसुद्धा घालू शकता, आणि ते छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। बघा, अशा पद्धतीने थोडा लालसर रंग आला की आता त्यामध्ये आपण धनिया पावडर घालणार आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे, आणि त्यानंतर आपण त्यामध्ये हळद आणि चवीनुसार आपल्याला लाल तिखट घालायचे आहे। आणि आता हे छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घेतल्यानंतर आपण जे मसाला वाटून घेतला होता तो आता यामध्ये पेस्ट करून आता तो आपण टाकून घेणार आहे। आणि अशा पद्धतीने बघा, तुम्ही बघू शकता, टाकून घेतल्यानंतर त्याला छानपैकी आपल्याला या तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे। त्याला छान तेल बाहेर येईपर्यंत, आपल्याला लालसर रंगाचा येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे, म्हणजेच तो छानपैकी शिजला जाईल। आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडे पाणी घालायचे आहे, आणि तेव्हा आणखीन पुन्हा त्याला फिरवून घ्यायचा आहे। पाणी घातल्यामुळे तो करपणार नाही आणि चव चांगली येईल। आता त्यामध्ये आपल्याला शिजलेल्या किंवा बॉईल केलेल्या घुगऱ्या घालायच्या आहे, आणि छानपैकी आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे। आपण बॉईल करताना थोडं मीठ घातलं होतं, आता आपल्याला थोडंच मीठ घालायचं आहे, आणि हे छानपैकी आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। बघा, आणखीन थोडे पाणी घालून आपल्याला हे छानपैकी पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बघा तयार झालेलं आहे आपलं। आता आपल्याला जास्त काही याला शिजवण्याची गरज नाही, कारण आपण याला बॉईल करून घेतलेलं आहे। तर यामध्ये तुम्हाला लागेल इतपत पाणी घालून याची एक वाफ काढून घ्यायची, आणि आपल्या घुगऱ्या तयार। बघा, आता मी याची वाफ काढून घेत आहे, आणि एक वाफ काढून घेतली, तुम्ही बघू शकता आपल्या ह्या घुगऱ्या तयार झालेल्या आहे। आता आपण याला छानपैकी कोथिंबीर घालून सर्व करून घेऊया। बघा, अशा पद्धतीने आपण आता सर्व करून घेऊ। खायला खूप चविष्ट लागतात। यामध्ये फळंसुद्धा टाकून बनवली जातात। तर आपण ते पुढील भागामध्ये किंवा
नंतरच्या रेसिपीमध्ये बघू. तोपर्यंत बनवून बघा आणि आस्वाद घेत चला. अशाच नवनवीन रेसिपीसाठी विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलवरती रेसिपी बघत चला. लाईक शेअर सबस्क्राईब करत चला. धन्यवाद.